नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लायब्ररी सायन्स अकॅडमी या महाराष्ट्रातील पहिला यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लायब्ररी सायन्समधील किंवा ग्रंथपाल पदासंदर्भात जर तुम्ही तयारी करत असेल, जर तुम्हाला अपडेट हवे असतील किंवा अभ्यास कशा पद्धतीने करावा या संदर्भात जर काही माहिती हवी असेल, कोणते बुक रेफर करावे, कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत एकूण किती जागा येणार आहेत, भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लायब्ररी सायन्सच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। परत एकदा नंबर रिपीट करतोय, 99 21 273 558 या नंबरला मेसेज करत असताना लायब्ररी सायन्स अशा प्रकारे तुम्ही टाईप करा, जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल। आजची एक महत्त्वपूर्ण बातमी आहे की 7 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी GR प्रकाशित करण्यात आला। या GRनुसार आदिवासी विभागाच्या अंतर्गत ज्या शाळा आहेत तर त्या शाळेच्या अंतर्गत जे कनिष्ठ महाविद्यालय आहेत तर त्या कनिष्ठ महाविद्यालयातील एक ग्रंथपाल पदासंदर्भाचे या ठिकाणी आकृतीबंधांना मंजुरी देण्यात आलेली आहे। एकूण किती जागेसाठी ही मंजुरी असेल, ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। 7 ऑगस्ट 2026चा एक महत्त्वपूर्ण GR आहे। या विभागाच्या अंतर्गत ज्या काही शिक्षकेतर पदे आहेत तर त्यामध्ये जी काही पदं आहेत तर त्या पदासंदर्भात या ठिकाणी मंजुरी देण्यात आली। तर यामध्ये पहा, एकूण 1 ते 7वी पर्यंतचे 596 पदे आहेत। त्यानंतर माध्यमिकसाठी 519 पदे आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे 11वी 12वीसाठी एकूण 200 पदे या ठिकाणी असणार आहेत। आता यामध्ये एकूण ग्रंथपाल पदासाठी किती पदे आहेत जे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल, यामध्ये माध्यमिक मुख्याध्यापक असेल, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक असेल, हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण नाही। तर आपल्यासाठी कोणतं पद महत्त्वाचं आहे, तर जे पद आहे तर ते म्हणजे ग्रंथपाल। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ग्रंथपाल एकूण पगार किती असेल तुम्ही या ठिकाणी पहा। ग्रंथपाल हे पद आहे S8चा स्केल असेल, म्हणजे 25,500 ते 81,100चा हा स्केल असेल। एकूण 200 पदासंदर्भाची या ठिकाणी या आकृतीबंधानुसार या ठिकाणी मंजुरी देण्यात आली। म्हणजे येणारी जी जाहिरात असेल तर ती कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एकूण 200 पदासंदर्भात ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होईल। एकूण 200 पदासंदर्भाची ही जाहिरात आहे। अशा प्रकारचे एक सर्वात महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे तर ती अपडेट आहे जे विद्यार्थी लायब्ररी सायन्सचा कोर्स केले, ज्यांचं MLIP असेल, BLIP असेल, LTCचा कोर्स असेल, त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण हे अपडेट असेल। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आत्ता जे पवित्र पोर्टलवर जर 30,000+ पदासंदर्भाची भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर त्यामध्ये लायब्ररी सायन्सची एकही जागा या ठिकाणी दाखवली नाही। तर त्या संदर्भात सर्व लायब्ररी सायन्सचे विद्यार्थी एकत्रित येणं गरजेचं आहे। त्यामध्ये चित्रकलाचे शिक्षक असतील, त्यानंतर ATDचे सुद्धा म्हणजे ATD असेल, त्यानंतर फिजिकल शिक्षकसुद्धा आहेत, पण लायब्ररी सायन्सची एकही जागा या ठिकाणी रिक्तपणे दाखवली नाही। महाराष्ट्रामध्ये सध्या जर विचार केला तर 4,000+ लायब्ररी सायन्सचे पदे या ठिकाणी शिक्षकेतर पदे रिक्त आहे, तर ते सुद्धा या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे, तर ते झालं नाही। जर आपण सर्व लायब्ररी सायन्सचे विद्यार्थी जर एकत्रित एकसंघपणे जर राहिलं तर ते सुद्धा आपण लवकरच शासनाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रयत्न करू। त्यामुळे सर्वांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपलं चॅनल, आपला विषय आपल्यालाच मोठा करता येईल। परत एकदा नंबर रिपीट करतोय, 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा। अशाच अपडेटसाठी आपल्या लायब्ररी सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या जवळच्या मित्रांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा किंवा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल मोठं झालं पाहिजे। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।